हाय एव्हरीवन. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा का नाही मी खूप विचार केले, कारण ही माझी सक्सेस स्टोरी नाही. ही एक अशा मुलीची स्टोरी आहे जी डॉक्टर बनायचं स्वप्न घेऊन निघाली होती, पण लाईफने तिच्यासाठी एक वेगळाच प्लॅन ठेवला होता. जर तुम्ही पण कधी लाईफमध्ये फेलियर, प्रेशर किंवा सेल्फ डाऊट फील केला असेल आणि असं वाटत असेल तुम्हाला की सर्व वाईट माझ्यासोबतच का होते, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी ही स्टोरी आता का सांगते, कारण सोशल मीडियावर सर्वजण सक्सेस स्टोरी सांगतात, सर्व सक्सेसफुल लाईफ दाखवतात, पण ॲक्च्युअलमध्ये सक्सेस नाही झालं तर काय हे कोणी दाखवत नाही. खूप कमी लोक दाखवतात. त्यामुळे मला असं वाटलं की आपला एक्सपिरियन्स शेअर करायला पाहिजे. जे काही आहे ते फेलियर स्टोरी असेल, काही पण असेल, जे काही वाटलं मला, जे काही मी एक्सपिरियन्स आला मला या 2-3 वर्षात, ते मी शेअर करणार आहे. हाय, मी माही आहे आणि माझं खरं नाव माया आहे आणि मी महाराष्ट्रातल्या एका सिंपल बॅकग्राऊंडमधून येते आणि माझं 10th पण महाराष्ट्र स्टेट बोर्डमधूनच झालेलं आहे आणि मी 11th PCMB घेतलं होतं, म्हणजे सायन्स स्ट्रीम चूज केली होती. पण मला 11th खूप हार्ड गेली, कारण एकतर माझं 10th मराठी मीडियममधून झालेलं, त्याच्यानंतर हे सगळं इथं इंग्लिश टू इंग्लिश लेक्चर समजून घेणं सगळं हार्ड जात होतं. कशी तरी 11th कंप्लीट केली, पण मला वाटलं होतं माझी 12th स्टार्ट होता, मी एक चांगली सुरुवात करेन, पण लाईफमध्ये काहीतरी वेगळंच घडलं. जे की माझी 12th स्टार्ट होतात माझे पप्पा वारले आणि असं काहीतरी झालं ज्यामुळं मला नंतर समजलंच नाही काय आयुष्यात करणार आहे मी. खूप काही गोष्टी सपोर्ट केला माझा, जे की एक मुलीसाठी पप्पांचा सपोर्ट काय असतो एक मुलगीच समजू शकते. त्यानंतर मी कसे मला माझं स्वतःला सावरले, कसं तरी काहीतरी केलं, पण यामध्ये माझं कॉलेजला जाणं शक्य झालं नाही. मी घरून राहून अभ्यासच केले. मग 12th कशी तरी कंप्लीट केली, काढले कशी तरी असंच यूट्यूबवरून लेक्चर करून जे समजते ते समजून. आणि फायनान्शियल कंडिशनचं तर अवघड होतं, कारण मम्मी काम करते एकटी आणि आमचा अभ्यास वगैरे सगळं तिनं सांभाळत होते. कसं तरी हे सर्व चालत राहिलं. अशीच मी 12th काढले आणि मला 12thमध्ये 63.50% आले. आणि यानंतर आता पुढे काय करायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण मला तर पुढची काही इन्फॉर्मेशनही नव्हती आणि माझं जे सगळं काही सांगत होते करायचं, असं करायचं, तसं करायचं, हे करू ते करू, हे सांगणारे पप्पा नव्हते. त्यानंतर मी खूप कन्फ्यूज झाले, काय करू काय करू. एकतर कोणी सपोर्ट नाही आणि घरी राहून समजत नव्हतं काय करायचं. तरी मी प्लॅन केले की थोडी इन्फॉर्मेशन काढली आणि नीट विषय समजलं मला. मी नीटचा अभ्यास करायचा प्रयत्न केले, ते पण घरी राहून, कारण कोचिंग होत नाही, लावूनच होत नाही. फायनान्शियल कंडिशन नव्हती तेवढी की लावायसारखी. तरी घरचे काम सगळं करत ट्राय केली. मी एक ड्रॉप घेतले, ट्राय केले, जेवढं होते तेवढं माझ्याच्याने अभ्यास केले, सर्व केले, घरचे कामं सर्व आवरत मम्मीला मदत करत राहिलो. आणि असाच नीटचा पेपर दिले 2026 आणि येत होते, छान मार्क होते ते मला 400+ मार्क येत होते. पण नीटची न्यूज ऐकली मी, मला समजलंच नाही काय होणार आहे माझ्यासोबत आता यापुढे, कारण माझी मेंटल हेल्थ तरी मी ट्राय केले, परत सगळं सहन करत, स्ट्रेस परत सगळं उठले. मी नीटचा अभ्यास केला, स्वतःला सांभाळून कसं तरी सगळं मॅनेज करत, पण माझी नीट एवढी काही व्यवस्थित गेली नाही. मला असं वाटत मार्क्स कमी येतील आणि आता मला खरंच समजत नाही की पुढे काय करायचं, कसं करायचं, सगळं मॅनेज कसं करू मी. पण एवढं शिकले मी याच्यातून की
हार नाही मानायची. म्हणजे जसा फ्लो आहे त्यात चलत राहील मी आणि शक्य आहे तेवढं पुढे जाईल मी. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं ट्राय करेल मी. पण एक गोष्ट नक्की आहे, मी आता थांबणार नाही. जे काही भेटेल ते एक्सेप्ट करेल आणि जे काही होईल ते पण एक्सेप्ट करेल. हा यूट्यूब चॅनल माझी परफेक्ट लाईफ दाखवण्यासाठी नाही तर रिअल लाईफ दाखवण्यासाठी आहे. बिफोर आय एंड दिस व्हिडिओ आय वॉन्ट टू से वन थिंग. आय एम नॉट शेअरिंग दिस व्हिडिओ बिकॉज आय वॉन्ट टू गेन सिम्पॅथी. आय एम शेअरिंग इट बिकॉज this is a part of who I am.